नमस्कार मैत्रिणींनो, सखी लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत तांदूळापासून खीर। त्यासाठी आपण खूप कमी वस्तू घेतलेल्या आहेत, ज्या घरामध्ये आपल्या उपलब्ध आहेत त्याच गोष्टींपासून आपण बनवणार आहोत। यामध्ये वेगळं काही काजू बदाम मी टाकणार नाही शक्यतो। तर त्यासाठी आपण घेतलेले आहे दूध, तांदूळ अर्धी वाटी, 3 चमचे तूप जे गावठी तूप आहे, चारोळी आणि साखर। या सर्व पदार्थांची मिळून आपण बनवणार आहोत झक्कास अशी खीर। मैत्रिणींनो, आपण हे इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहे। तुम्हाला तुमच्याकडे जो तांदूळ असतो तो तुम्ही यूज करू शकता, पण इंद्रायणी तांदूळाची खीर ही चवीला फार सुंदर लागते। आता हे तांदूळ मी छानपैकी असे धुवून घेतलेले आहे आणि आपल्याला खीर बनवताना एक महत्त्वाची अशी मी एक टीप देणार आहे, जी माझ्या सर्व मैत्रिणींनी लक्षात ठेवायची, का ज्या टिपमुळे आपली खीर ही सुंदर अशी बासुंदीसारखी तयार होते। तर आपण हे तांदूळ धुवून घेतलेले आहे। कोणी कोणी तांदूळ तुपामध्ये भाजून मिक्सरमध्ये बारीक करून तशी पण खीर बनवतात, पण मी हे तांदूळ कुकरला लावून आपण जसं भात शिजवतो तसं शिजवून मग खीर करणार आहे। तर आता हे तांदूळ मी आता स्वच्छ धुवून घेतलेले आहे। यामध्ये आपण ॲड करणार आहोत दूध। ही आहे माझी खीरीची सिक्रेट रेसिपी। पाण्याऐवजी आपण हे तांदूळ शिजवण्यासाठी दुधाचा वापर करणार आहोत। तर मैत्रिणींनो, खीरीसाठी आपण हा भात कुकरमध्ये दूध टाकून शिजवून घेतलेला आहे। तो आता थोडासा आपण थंड होऊ देऊ, त्यानंतर आपण हा मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। आपण हे असे तांदूळ जे शिजवलेले कुकरमध्ये दूध घालून ते आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे। आणि हे बारीक करताना आपण यामध्ये दूध ॲड करून थोडे थोडे असे बारीक करून घेतलेले आहे। खीर बनवण्यासाठी आपण आता प्रथम पातेले ठेवणार आहोत गॅसवरती, आणि ही खीर देखील आपण स्टीलच्या भांड्यामध्येच करणार आहोत, पण ती लागणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे। तर यामध्ये आपण ॲड करणार आहोत तूप 2 चमचे 3 चमचे, तुम्हाला आवडत असेल त्यानुसार तुम्ही त्यामध्ये तूप ॲड करू शकता। आता तूप गावठी तूप असल्यामुळे ते थोडे लवकरच तापते। थोडेसे तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत चारोळी। ही चारोळी तुम्ही भिजवून देखील टाकू शकताय, पण मी अशीच चारोळी घेते। ती तुपामध्ये छान अशी खमंग आपल्याला भाजून घ्यायची आहे। तूप लवकर तापते, त्यामुळे चारोळी ही जास्त लाल होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे। आता हे चारोळे असे तुपामध्ये आपण थोडेसे असे खरपूस होईल तोपर्यंत होऊ देणार आहोत। जास्त लाल होऊ द्यायची नाही, ते कडवट लागतात। आता यामध्ये आपण हे जे आपण मिश्रण केलेले आहे तांदूळ टाकून ते यामध्ये आपण ॲड करणार आहोत। व्हिडिओ मी एका हाताने शूट करत आहे जोडीला कोणी नसल्यामुळे। आता या मिश्रणामध्ये आपण हे जे उरलेले दूध आहे आपले ते टाकणार आहोत। मला अजून थोडेसे दूध टाकायचे आहे, तर थोडेसे पाणी घालून आपण हे जास्तीचे दूध यामध्ये टाकणार आहोत। मैत्रिणींनो, ही आपली घरातलेच पदार्थ वापरून खीर आपण बनवत आहोत। यामध्ये मी जास्त केसर, काजू, बदाम, पिस्ता हे काहीच ॲड करणार नाही आहे। फक्त चारोळी टाकून आपण ही सुंदर अशी खीर तांदळाची बनवणार आहोत, जी की तुम्हाला नक्की आवडणार। स्टीलचे भांडे असल्यामुळे आपल्याला काळजी घ्यायची आहे की ते लागणार नाही, आणि आपल्याला हे थोड्या थोड्या वेळाने
सतत असे हलवावे लागणार आहे. ही खीर आपल्याला अशी हलवून घ्यायची आहे, लागणार नाही याची काळजी घ्यायची. मी वेलची पावडर टाकण्यासाठी विसरली होती. आपण थोडीशी चिमूटभर यामध्ये वेलची पावडर टाकून घेणार आहोत. आता आपण या खिरीमध्ये साखर घालणार आहोत. तुम्हाला वाटलं ते साखरेचे प्रमाण तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकताय. मी मीडियम अशी होईल अशी यामध्ये साखर ॲड केलेली आहे. जास्त गोड खीर आवडत नाही, त्यामुळे तुमच्या आवडीनुसार तुम्ही थोडी साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकताय. तर ही अशी आपली सुंदर अशी तांदळाची खीर तयार होत आहे. हे बघा, साखर मेल्ट होईल आता त्यामधली. आपल्याला थोडं हलवण्याचा त्रास होणार आहे, पण खीर लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे. नाही तर खीरीला अशी जळकट अशी टेस्ट येते जी की आवडत नाही. त्यामुळे थोडंसं याकडे लक्ष द्यायचं आहे आपल्याला. आणि खीर बनवताना शक्यतो आपल्याला कमी गॅसवरच बनवायची आहे. गॅस जोरात ठेवायचा नाही आहे. स्टीलचे भांडे असल्यामुळे लागते ते. आपल्याला खिरीला अशी उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यानंतर आपली खीर ही तयार होणार आहे. आपल्या खिरीला आता उकळी आलेली आहे. चला तर आपण गॅस बंद करून घेऊ आता. मम्मी मी टेस्ट करू का? थांब बाळा. तर अशा पद्धतीने ही आपली खीर झालेली आहे. मुलांना तर फार खाण्याची इच्छा झालेली आहे. तर मैत्रिणींनो, ही सुंदर अशी तांदळापासूनची खीर तुम्ही नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. नक्की ट्राय करा तांदळाची अशी सुंदर अशी खीर. थँक्यू.